IPS अधिकाऱ्याने ठरवलं होतं, आज मी सामान्य मुलगी बनून रस्त्यावर उभी राहणार आणि पाहणार महिलांसाठी हे शहर खरंच सुरक्षित आहे का. पण पुढच्या 3 तासामध्ये जे घडलं त्याने संपूर्ण देश हादरलं. एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्यालाच गलिच्छ कमेंट्स, छेडछाड आणि संशयास्पद लोकांनी वेढा घातला होता. जर एका IPS अधिकाऱ्याची ही अवस्था असेल तर सामान्य मुली किती सुरक्षित आहेत, प्रश्न तो पडतोच. IPS सुमती. चला तर जाणून घेऊया हैदराबादच्या त्या रात्रीचे काळे सत्य. नमस्कार मित्रांनो, मी निलेश मालवी आणि आपण पाहत आहात प्रतिप्रश्न. बी सुमती ह्या ज्या महिला अधिकारी आहेत, IPS अधिकारी, त्यांचं नाव आहे बी सुमती. 1 मे रोजी मलकागिरीच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेल्या सुमती यांनी ही मोहीम मध्यरात्री 12:30 ते 3:30च्या दरम्यान राबवली होती. साध्या कपड्यांमध्ये एका सामान्य महिलेसारखी त्या बसस्टॉपवर थांबल्या होत्या. त्यांच्यासोबत कोणतेही सुरक्षा कवच नव्हते किंवा सहकारी अधिकारी नव्हते. तक्रारी आणि अहवालांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. सुमती या तेलंगणातील वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. त्या मलकाजगिरी पोलीस कमिशनरेटमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. महिलांच्या सुरक्षेबाबत कठोर भूमिका घेणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहेच. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑपरेशनमुळे त्यांचं नाव संपूर्ण देशभर चर्चेत आलंय. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 6 मेच्या मध्यरात्री 6 मे 2026 च्या मध्यरात्री IPS अधिकारी सुमती यांनी एक गुप्त ऑपरेशन सुरू केलं. त्या साध्या कपड्यांमध्ये दिलसुखनगर बस स्टॉप परिसरात एकट्या उभ्या राहिल्या. उद्देश फक्त एकच, महिलांची खरी परिस्थिती समजून घेणे. पहिले काही मिनिटं शांत होती, पण नंतर काही युवक त्यांच्या जवळ येऊ लागले आणि गलिच्छ कमेंट्स, संशयास्पद ऑफर, अश्लील प्रश्न. मीडिया रिपोर्ट्सनुसार काहींनी किती पैसे घेणार अशा प्रकारच्या कमेंट्स सुद्धा केल्या. हळूहळू परिस्थिती गंभीर बनत होती. काही लोकांनी त्यांना वेढा घालण्याचा प्रयत्न केला होता. ही संपूर्ण घटना गुप्त पोलीस टीम दुरून पाहत होती. ज्या ऑपरेशनची गुप्त टीम होती ती लांब होती, ते पाहत होते, रेकॉर्ड करत होते. आणि अचानक पोलीस टीम ॲक्शन मोडमध्ये आली. अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले. रिपोर्ट्सनुसार सुमारे 40 जणांना डिटेन करण्यात आलं. पोलीस तपासात समोर आलेली माहिती आणखी धक्कादायक होती. ताब्यात घेतलेल्या अनेकांचा गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता. काही विद्यार्थी होते तर काही नोकरी करणारे पुरुष, युवक अशातले होते. म्हणजे समाजात सामान्य दिसणारे लोक रात्री महिलांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन मात्र विकृत होता. काही जण गांजाच्या प्रभावाखाली होते, गांजाचं व्यसन केलेले होते आणि काही तर दारूच्या नशेतही होते. घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, जे की इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यासारख्या सोशल मीडियावर व्हिडिओ, जे व्हायरल व्हिडिओ होता तो एक धुमाकूळ घालायला लागला.
सर्वत्र एकच चर्चा, महिला सुरक्षेची वास्तविकता. काही लोकांनी IPS सुमती यांच्या धाडसाचे कौतुकही केलं, तर काहींनी प्रश्न उपस्थित केले, रात्री महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात सिस्टम अपयशी ठरते का? विरोधकांनी सरकारवर निशाणा सुद्धा साधायला सुरुवात केली. हैदराबादला सुरक्षित शहर म्हणणारे नेते आता काय झोपलेत का? काय बोलणार याच्यावर? जर वरिष्ठ महिला अधिकारी सुरक्षित नसतील तर सामान्य मुलींचं काय? प्रश्न गंभीर आहे मित्रांनो. काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही रात्रीच्या सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या घटनेनंतर पोलिसांनी रात्रीची गस्त तर वाढवलीच आहे आणि त्याचे आदेशही देण्यात आले. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके सक्रिय सुद्धा करण्यात आली. छेडछाड, ड्रग्ज, दारूचे व्यसन, संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले पोलिसांना. IPS अधिकारी सुमती यांच्या ऑपरेशनने एक गोष्ट स्पष्ट केली, कागदावरची सुरक्षा प्रत्यक्षातील सुरक्षा यात खूप फरक असतो. IPS सुमती यांची ही पहिलीच अशी कारवाई नव्हती. सुमारे 25 वर्षापूर्वी पोलीस उप अधीक्षक DSP म्हणून कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी काझीपेठ रेल्वे स्टेशन परिसरात अशाच प्रकारची गुप्त मोहीम राबवली होती. 25 वर्षापूर्वी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांकडे त्यांचा नेहमी संवेदनशील दृष्टिकोन राहिलेला आहे. तेलंगणाच्या केडरच्या अनुभवी IPS अधिकारी B सुमती यांना प्रभावी पोलिसिंग आणि उपाययोजनासाठी ओळखले जाते. राज्य गुप्तचर विभाग SIV म्हणून प्रमुख काम केलेल्या सुमती यांनी माओवादी गटांच्या आत्मसमर्पण मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका सुद्धा बजावलेली आहे. तसेच पोलीस दलात AI आधारित सुधारणांना प्रोत्साहन देण्याच्या कामातही त्यांचा सक्रिय समावेश आहे. मित्रांनो, ही फक्त एका IPS अधिकाऱ्यांची स्टोरी नाहीये. ही प्रत्येक त्या मुलीची गोष्ट आहे जी रात्री बसची वाट पाहते, घराच्या बाहेर असते, कामानिमित्ताने असते, कामावरून घरी जात असते किंवा फक्त सुरक्षितपणे जगण्याचा प्रयत्न करत असते. पण प्रश्न आजही तोच आहे. भारतातील महिला खरंच सुरक्षित आहेत का? आणि जर उत्तर तुमचं हो असेल तर मग मध्यरात्री एका महिला IPS अधिकाऱ्यालाही अशा परिस्थितीचा सामना का करावा लागला? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. का करावा लागला? तुम्हाला काय वाटतं? महिला सुरक्षेसाठी अजून काय बदल करायला हवेत? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की